थंडीचा कडाका कमी होत असतानाच महाराष्ट्रात आता पुन्हा पावसाची एंट्री सुरू झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बदलांमुळे राज्याचा हवामान विभाग अलर्ट मोडवर आलाय. हवामान अभ्यासकांच्या मते हा पाऊस जरी सर्वदूर नसला तरी तो पाऊस भाग बदलत पडणार आहे. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे. प्रामुख्याने दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असेल. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, धुळे आणि मालेगाव परिसरात ढगाळ वातावरण असेल. विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात. पण सावधान, हा पाऊस केवळ पाणी घेऊन येणार नाही तर सोबत रोगराई आणि कीड देखील आणण्याची भीती वर्तवली जात आहे. विशेषतः रब्बी हंगामातील पिकांवर याचे परिणाम होऊ शकतात. म्हणूनच NGTV मराठी न्यूज चॅनल सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करते की त्यांनी खालील उपाययोजनांचा अवलंब करावा. द्राक्ष आणि डाळिंब बागायतदारांना धोके वाढल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने तातडीने फवारणी करून घ्यावी. कांदा आणि तूर उत्पादक काढणी केलेला माल तातडीने ताडपत्रीने झाकून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावा. वीट उत्पादकांनो, आपल्या कच्च्या विटा पावसापासून वाचवण्यासाठी संपूर्णपणे झाकून ठेवण्यात याव्यात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात वारे पूर्वेकडून वाहतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढू शकतो. तोपर्यंत सतर्क राहणे हाच एकमेव पर्याय. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या मालाची सुरक्षा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा NGTV मराठी न्यूज. अशाच प्रकारच्या देश विदेशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.